आयएस अधिकाऱ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये। एक आयएस ऑफिसर आहेत पूजा खेडकर, त्यांचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजतोय। त्यांनी ओबीसी मधून आयएस पद मिळवलेलं आहे, पण त्यांचं क्रिमिलियर मध्ये ते बसत नाही। आणि दुसरं फिजिकली हँडिकॅप म्हणून देखील त्यांनी मार्क वाढवून घेतले किंवा रँकिंग वाढवून घेतली आहे, पण त्यामध्ये पण त्या बसत नाही। काय तुमची प्रतिक्रिया? तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, कारवाईची मागणी कराल याविषयी किंवा कसं पाहता तुम्ही? आरक्षणाचा दुरुपयोग केला जातो काय काय नाव पूजा खेडेकर यांनी खोटी माहिती देऊन आयएसच्या वगैरे दाखवून पूजा खेडेकर आहे, त्यांनी चुकीची माहिती देऊ किंवा चुकीचं रेकॉर्ड फॉल्स रेकॉर्ड देऊ तर रिझर्वेशनचा फायदा उठवला असेल तर ते अत्यंत गैर आहे। त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे। त्यांचे वडील 2024 ची निवडणूक त्यांच्या वडिलांनी, ते पण सनदी अधिकारी होते, त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली 2024 ची वंचितच्या पाठिंब्यावर। त्यांची एक 40 कोटींच्या वरती प्रॉपर्टी दिसते आणि तरी त्यांनी आरक्षणाचा लाभ ठीक आहे। त्या मला माहिती आहे, म्हणजे निवडणूक लढली असतील, ते ओबीसी असो की कोणी असो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढली असतील। राज्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।